अहो काय झालं? एवढं अस्वस्थ का दिसताय? नाही, काय नाही. हो का? गंडवू नका मला. बायको आहे तुमची. तुमच्या चेहऱ्याकडे बघून लगेच कळतं मला काहीतरी झालंय ते. काय झालंय? कसलं एवढं टेन्शन आलंय? अहो सांगितलं ना काय नाही. बरं चला आतमध्ये या. या आतमध्ये. काय? मी परत एकदा तुम्हाला विचारते, असं काय आहे का जे तुम्ही मला सांगितलं पाहिजे पण तुम्ही अजून पण मला सांगत नाही आहात? आर्याताईंच्या बाबतीत जे काही घडलं असेल ते सगळं मला कळायला पाहिजे. काहीच लपवून ठेवायचं नाही, नाहीतर माझ्यासारखी वाईट बाई कोण नसेल. सांगू का हिला सगळं? नाही नको. परत ही डोकं खात बसेल. असंही मला पळूनच जायचंय. हिला सांगितलं तर परत ड्रामा वगैरे नकोच ते. अहो काहीतरी विचारतेय मी. आणि काय हो, एवढा कसा त्या साकेतचा पुळका आला तुम्हाला का पार जामकरच्या घरापर्यंत जाऊन त्याची चौकशी केलीत? असं काय आहे का? आर्याताईंच्या बाबतीत जे काही घडलं त्याचा काहीतरी संबंध साकेतशी आहे जो तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही मला सांगत नाही आहात. असं काय आहे का? अहो बोला ना काहीतरी. ठीक आहे, तुम्हाला ऐकायचंय ना? हे बघा लाडीची, आर्या मॅडम ज्या प्रेग्नेंट होत्या त्या साकेतकडनं होत्या असं तुम्हाला आम्हाला सगळ्या गावाला वाटत होतं. पण मला तसं काही खरं वाटत नव्हतं. या सगळ्याची शहानिशा करण्यासाठी मी साकेतच्या माग माग गेलो तर तो देवी 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 काहीतरी ओरडायला लागला. आता देवी म्हणजे नक्की काय ह्याचा मी विचार करत होतो. देवी देवी म्हणजे? आणि त्याचा तुमच्याशी काय संबंध आहे? माझा काय संबंध? खरं तर माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. त्या आर्या मॅडमच्या डेड बॉडीचा काय विषय तो बोलतोय काय हे बघण्यासाठी मी गेलतो. पण तो जामकर आहे पोलीस, तो त्याचं बघल काय करायचं ते. नको विषय वाढवायला. काय? आर्याताईंच्या बाबतीत जे काही घडलं तसंच त्या बिचाऱ्या साकेत सोबत तर नाही ना घडणार? काय माहिती, घडू शकतं. म्हणजे बघा ना गावामध्ये काय काय चाललंय. माणसं काय होत्यात, खून काय होत्यात, काय सांगू शकत नाही हो. बिचारा साकेत.